हम सब मिलकर देख रहे हैं मॉर्टर ट्रॉफी 2023, जो दो तगड़ी ताकतवर टीमें हमारे सामने फिर एक बार बेहतरीन खेल प्रकट करने के लिए खड़ी है मैदान के अंदर। बैटर्स भी है, वासिक शेख ऑन स्ट्राइक और नॉन स्ट्राइक एंड। फिर एक बार छोटा पैकेट बड़ा धमाका, महेश नादगुड़े। गेंदबाजी मार्ग पर हम देखेंगे फिर एक बार पिछले मैच के मैन ऑफ द मैच हीरो सागर शिंदे। तो फिर एक बार लौटेंगे मैदान के अंदर। अंपायर का इशारा, लेट्स प्ले पहली गेंद, क्योंकि ये मैच जीतना काफी जरूरी। चलिए विनती है, रिक्वेस्ट है, जल्द से जल्द मैच शुरू करें। इस बार भी पहली गेंद देखा जाए तो शॉर्ट पिच गेंद थी, बड़ा प्रहार करना चाहते थे बल्लेबाज वासिक शेख, लेकिन सिंगल से ही काम चलाना पड़ेगा, क्योंकि जितने तगड़े ताकतवर बल्लेबाज है उतने ही शानदार चतुर गेंदबाज सागर शिंदे भी है। देखा जाए तो हर प्रकार की वेरिएशंस उनकी गेंदबाजी में हमें देखने मिलते हैं। बैटिंग करने के लिए टीम जो हम देख रहे करने वाली टीम हमराज मृत्युंजय कोथुड़, और उनकी विरोधी टीम हम देखेंगे कैलाशवासी मारुति मुंडे प्रतिष्ठान बार्शी, प्रदीप नैनित एंड कंपनी। देखेंगे अगली गेंद, फिर एक बार महेश नानगुड़े ऑन स्ट्राइक। इस बार देखेंगे कि किस प्रकार होगा आमना सामना। यहाँ पर देखिए गेंद देखा जाए तो काफी बेहतरीन, बल्लेबाज इस गेंद को ना तो पढ़ सके और ना ही जड़ सके, क्योंकि देखा जाए तो सागर शिंदे एक ऊंचे कद के खिलाड़ी, जब चाहे जैसी चाहे वो गेंद अपनी उंगलियों की मदद से लहराते हुए दिखाई देते हैं, लेकिन इस बार तेज तर्रार गेंद थी। देखते हैं अगली गेंद, क्योंकि विकेट अगर देखा जाए तो बल्लेबाज और गेंदबाज दोनों को ही काफी मददनीय है। अगली गेंद, इस बार भी पॉइंट की दिशा में कट कर कर खेलने की कोशिश जो असफल होती हुई दिखाई दी बल्लेबाज महेश नानगुड़े की ओर से, क्योंकि पहले कहा था मैंने कि अलग अलग तरीके के वेरिएशंस हर बार सागर शिंदे की गेंदबाजी में हमें दिखाई देते। इस प्रतियोगिता का अगर देखा जाए तो हम थेट प्रक्षेपण यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं कि tenniscricket.in, संतोष नानेकर सर एंड कंपनी। इस बार भी मुझे लगता है मौका यहां पर बना था और कैच छूटा और डेफिनेटली गेंदबाज का दिल टूटा, क्योंकि इसके पहले की मैच में देखा था हमने लेफ्ट हैंडेड बल्लेबाज स्वप्निल भालेराव का कैच छूटा था, और कैच छूटने का नतीजा क्या होता है उन्होंने अंतिम गेंद तक हमें दिखाया था, दर्शाया था। पिछली मैच में देखा जाए तो वासिक शेख का भी कैच छूटा था, और कैच छूटने के बाद उन्होंने क्या किया, जख्मों पर नमक छिड़के, बड़े बड़े प्रहार जड़कर अपनी सरकार बनाई। मैच जीतने के बाद ये सेकंड महत्वपूर्ण इंपॉर्टेंट मैच देखेंगे। अगली गेंद, फिर एक बार बड़ा प्रहार किया, मिली बल्लेबाज को यहां पर छोटी सी दरार, गेंद होगी 4 रनों के लिए फरार। डीजे बजाए। अच्छा, मुझे लगता है डीजे बिजी है, थोड़ी देर बाद हम अच्छा कैच छोड़ने वाला, गलती से मिस्टेक करने वाला गाना बजाएंगे तो धुन पर नाचेंगे बल्लेबाज। इस बार मिस टाइम स्ट्रोक, ईट का जवाब पत्थर से देते देते रह गए खिलाड़ी के हाथ से। फिर एक बार गेंद छिटकी और सीधी होगी सीमा पार, 4 रनों के लिए फरार।
मुझे लगता है बैक टू बैक 2 चौके जड़ते हुए हमने देखा। पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर होगा 9 रन। 9 रन विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर 9 रन हमराज मृत्युंजय कोथरूड। क्योंकि जिस खिलाड़ी के हाथों से ये कैच छिटका, कृष्णा सातपुते सर, जो कि हम देख रहे हैं कि शॉर्ट फाइनल की दिशा में फील्ड करते हुए दिखाई दिए। क्योंकि क्रिकेट में हर बार अनिश्चितता दिखाई देती है दोस्तों, कभी कभी मुश्किल से मुश्किल कैच चिपक जाते हैं और आसान से आसान कैच छूट जाते हैं। क्योंकि देखा जाए तो मुझे लगता है सूर्य नारायण भी उनके कैच के बीच में आए। एक कड़क धूप, और कड़क धूप में अगर हम देखेंगे तो अंपायर का भी एक बेहतरीन कार्य मैदान के अंदर दिखाई देते हुए। न्यू बॉलर ने गेंदबाज, ये भी एक शातिर और तेज तर्रार, हर बार करते हैं अपनी रफ्तार से बल्लेबाज को गिरफ्तार, काशिफ संगम। पहली गेंद, बड़ा प्रहार किया गया, मिस टाइम स्ट्रोक, फिर एक बार गेंद हवा में, और इस बार भी हम देखेंगे गलती से मिस्टेक, गेंद प्रहार। मुझे लगता है ललित चौधरी, माफ कीजिएगा, ललित मुसड़े, इनसे थोड़ी सी वहां पर गलती हुई। अंदाज वहां पर सीमा रेखा का और उस गेंद का सही तरीके से वो लगाने में असफल, लेकिन बल्लेबाज चौका जड़ने में सफल। अगली गेंद, फिर एक बार डेफिनेटली होगी, इस बार खिलाड़ी के मस्तक पर दस्तक, गेंद सीमा पार, फिर एक बार 6 रनों के लिए फरार। मुंह पर नमक छिड़का जाएगा। पहली गेंद पर हमने देखा तो मौका गेंदबाज ने बनाया, लेकिन उस मौके को खिलाड़ी भूल न सके। अब टीम का स्कोर इस छक्के की मदद से हम देखेंगे 19 रन, 19 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस। अगली गेंद, इस बार भी नतीजा वही, फिर एक बार बल्लेबाज ने बनाई अपनी सरकार, गेंदबाज पर ही कर दिया पलटवार, गेंद सीमा पार, 4 रनों के लिए फिर एक बार फरार। डीजे टूटा था तो दिल भी टूटा था, दिल के टुकड़े हुए थे हजार, तो इस बार भी देखने मिले बड़े बड़े प्रहार। अगली गेंद, काशिफ संगम, ये गेंद अगर आप वासिक शेख जैसे बल्लेबाज को दिन रात डालोगे ना, तो वो इसी तरीके के आक्रमण करते रहेंगे। काउंटर अटैक फिर एक बार जारी है, बल्लेबाज ने कहा इस बार भी मेरी बात। क्योंकि देखा जाए तो कमेटी की ओर से आदरणीय रोहन चौगुले सर एंड कंपनी, इन्होंने जो कार्य किया है सराहनीय, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम। किसी भी प्रकार की कोई भी कमी खिलाड़ी या पूरी टीम को, किसी भी प्रकार की कोई कमी ना गिरे, इस बात का पूरा ध्यान रखा जा रहा है। इन 6 रनों की मदद से टीम का स्कोर होगा 29, 29 रन बिना किसी नुकसान पर। देखिए, मुझे लगता है फील्ड की सजावट भी बदलने पर मजबूर कर दिया इस बल्लेबाजों ने। इस बार गेंद देखा जाए तो सीधी सीधी पैरों पर जा टकराई, लेकिन गेंदबाज को पता है कि गेंद की लाइन एंड लेंथ कहाँ थी। यहाँ पर हम देखेंगे ललित मुसले फिर एक बार गेंद पर दौड़े, लेकिन गेंद उठाकर फेंकेंगे तब तक अंपायर का इशारा, लेग बाइस के रूप में 2 रनों का टीम के खाते में मुझे लगता है बढ़ोतरी होगी। 2 रन फिर एक बार टीम के खाते में जोड़े जाएंगे। इस बार कमबैक कहने का गेंदबाज ने किया है, क्योंकि इस गेंद पर भी बड़ा प्रहार जड़ने की कोशिश की गई थी। अगली गेंद,
इस बार भी मिस टाइम स्ट्रोक, काफ़ी देर गेंद हवा में, जितेन शेड़के स्क्वायर लेग डीप में वहाँ पर एक खिलाड़ी तैनात, गेंद उठाकर फेंकी जाएगी। वाह, लाजवाब थ्रो भी किया गया, कलेक्शन भी सुंदर। और इस एक रन के साथ होगा, मुझे लगता है अंपायर का इशारा है, ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर होगा 32, 32 रन विदाउट लॉस, बिना किसी नुकसान पर। क्योंकि दोनों ही बल्लेबाजों ने देखा जाए तो समय समय पर एक दूसरे को कान मंत्र दिया गया, लेकिन गेंदबाज ने जो षड्यंत्र रचा है, उस षड्यंत्र पर चौके और छक्कों को हम दर्शाते हुए देखेंगे। और गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार बदला होगा, फेर बदल किया जाएगा। फिर एक बार खुद के कोटे का दूसरा ओवर लेकर और टीम का तीसरा ओवर लेकर आएंगे सागर शिंदे। पिछले मैच में हमने देखा था बेहतरीन गेंदबाजी के लिए उन्हें मैन ऑफ द मैच चुना गया था, और यहाँ पर भी उनकी वही मंशा होगी कि ज़्यादा से ज़्यादा डॉट गेंद्स निकाले, क्योंकि क्रिकेट में अगर देखा जाए तो श्रेष्ठ गेंदबाज वो नहीं होता कि जो बार बार आपको विकेट्स दिलाए। दर्शनीय और श्रेष्ठ गेंदबाज वो होता है कि जो ज़्यादा से ज़्यादा मैदान के अंदर डॉट बॉल्स डाले। अंपायर का इशारा आते हुए फिर एक बार थोड़ा समय बचा है, सभी खिलाड़ियों को विनती है, रिक्वेस्ट है, प्रदीप नैनी सर घाई करें। सागर शिंदे फिर एक बार, इस बार बैट का बाहरी किनारा, लेकिन ललित मुसड़े हम देखेंगे कि शॉर्ट थर्ड मैन के रूप में वहां पर फील्ड करते हुए दिखाई देंगे। सिंगल आया, इस सिंगल के साथ टीम का स्कोर होगा 33 रन। देखिए एक बात याद रखें, आप जितना समय बचाएंगे उतने ही ज़्यादा ओवर्स हमें शाम के समय में खेलने मिलेंगे, अंतिम सत्र में खेलने मिलेंगे। अगर समय ही बचाया नहीं तो ओवर्स की कटौती की जाएगी। सूचना सभी खिलाड़ियों के लिए समान होगी, नियम्स, रूल्स एंड रेगुलेशंस सभी के लिए समान। अगली गेंद, इस बार भी दिशा दर्शाने का इरादा, और यहां पर भी देखिए डायरेक्ट हिट अगर होती ना तो तालमेल की कमी और विकेट की हमी वहां पर हमें देखने मिलती, लेकिन जीवनदान मुझे लगता है भाग्य अपने हाथों में लेकर दौड़ते हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि लगभग मुझे लगता है 3 से 4 मौके दिए गए और चारों को ही रिजेक्ट कर दिया गया। स्ट्राइक पर होंगे फिर एक बार परफेक्ट ऑलराउंडर वासिक शेख। देखते हैं इस बार सागर शिंदे क्या इरादा होगा, लेकिन इरादा जो भी हो, बल्लेबाज आज रुकने का नाम नहीं ले रहे। पहली मैच में भी देखा था हमने, वासिक शेख ने एक बेहतरीन अर्धशतक अपनी टीम के हित में लगाया था, सिंगल मिला। इस सिंगल के साथ टीम का स्कोर होगा 35 रन, क्योंकि एक एक रन और एक एक गेंद भी क्रिकेट के मैदान में कितनी जरूरी होती है ये सभी को पता है। उस हारने वाली टीम को पता होता है कि एक रन का महत्व क्या होता है, और उस 99 पर बल्लेबाज जो आउट होता है उसे पता होता है कि एक रन का महत्व क्या होता है। कई गेंदबाज भी यही सोचते हैं कि अगर एक अच्छी गेंद डाली होती तो हम मैच जीत जाते, लेकिन अगली गेंद देखेंगे क्या वही होगी वो एक गेंद। डेफिनेटली बल्लेबाज को जिस बात का था इंतजार, इस बार भी होगी, पूरी छक्के की दरकार। 6 रन, डीजे बजाए। यूट्यूब का इस मैच का लाइव आनंद भी काफ़ी दर्शक, काफ़ी क्रिकेट प्रेमी दर्शक जो ले रहे हैं, उनका भी मोटो ट्रॉफी 2023 कमेटी की ओर से मैं करूंगा तहे दिल से हार्दिक हार्दिक स्वागत। लेकिन स्वागत फिर एक बार यहाँ पर महेश नानगुड़े ने भी किया है गेंदबाज का। अब देखेंगे सागर शिंदे किस प्रकार की गेंद अपने पाले से निकालेंगे। निकाल तो दिए, गेंद इस बार हवा में, मिस टाइम स्ट्रोक, लेकिन नो मैंस लैंड में जाकर गिरेगी। मुझे लगता है वैभव स्वप्निल भालेराव इनके हाथों में गेंद जा बैठी। हम देखेंगे डीप स्क्वायर लेग में एक बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा उन्हें यहाँ पर पेश किया, लेकिन बल्लेबाज भी 2 रन लेने से नहीं रुकेंगे। 2 रनों की फिर एक बार टीम के खाते में बढ़ोतरी होगी और टीम का स्कोर होगा 43 रन बिना किसी नुकसान पर। अब देखना यह होगा कि लगातार दूसरी 50 की पार्टनरशिप भागीदारी यहाँ पर देखने मिलेगी या नहीं।
इस बार भी बड़ा प्रहार, काउंटर अटैक जारी है और बल्लेबाज ने कहा इस बार भी मेरी बारी है। गेंद सीमा पार, 6 रनों के लिए होगी फरार। 6 रन दीजिए। कीपर भी नाराज होंगे अगर इस बल्लेबाज का कैच ना छोड़ते तो ये बल्लेबाज रनों की ओर इतनी तेज रफ्तार से ना दौड़ते। देखेंगे इस बार गेंदबाजी में होगा फेरबदल और गेंदबाजी मार्ग पर आएंगे मुझे लगता है खुद कैप्टन महाराष्ट्र पुलिस अधिकारी प्रदीप नैनित, जिनका निकनेम है डॉन। जलपान के लिए मुझे लगता है समय यहाँ पर दिया गया है सभी खिलाड़ियों के लिए और सभी खिलाड़ियों से दरखास्त है, रिक्वेस्ट है, विनती है कि पानी जल भरपूर ले, क्योंकि आपको धूप में कड़ी मेहनत करनी पड़ती है। अंपायर्स को भी विनती होगी कि आप भी पानी भरपूर ले। किसी भी प्रकार का आपको मैदान के अंदर क्रैम्प या फिर कोई भी पानी की कमी के कारण कोई भी तकलीफ ना हो, इस बात का भी हमें हर खिलाड़ी और हर व्यक्ति, हर क्रिकेट प्रेमी का ध्यान रखना है। क्योंकि देखा जाए तो दोनों ही टीमें तगड़ी ताकतवर है। देखिए कप्तान खुद ऋषिकेश जोरी सर खुद अपने टीम के खिलाड़ियों के लिए पानी की व्यवस्था करते हुए दिखाई दे रहे हैं और करे भी क्यों ना, क्योंकि उन लोगों ने कार्य ही इतना सराहनीय किया है। चलिए समय बचाए, विनती है सर, रिक्वेस्ट है, क्योंकि याद रखें जितना ज़्यादा समय हम अभी बर्बाद करेंगे उतना ही हमें फाइनल के मैचेस खेलने के लिए इंतजार करना पड़ेगा। हम यही चाहते हैं कि सभी टीम्स को पूरे से पूरे ओवर्स खेलने को मिले। कमेटी की भी यही उम्मीद है, अपेक्षा है, लेकिन आपके ऊपर सब निर्भर है कि आप कितना समय बचाते हैं और कितना जाया करते हैं। 3 ओवर की समाप्ति के बाद हम देखेंगे 49 रन बिना किसी नुकसान पर। गेंदबाजी मार्ग पर फिर एक बार प्रदीप नैनित अर्थात डॉन जो बॉलिंग करने के लिए सज्ज होंगे। एक बेहतरीन बॉलिंग एक्शन, टेनिस क्रिकेट का मलिंगा भी इन्हें कई खिलाड़ी बोल चुके हैं। इस बार देखेंगे किस प्रकार की गेंदबाजी करेंगे। सामने होंगे वासिक शेख। अब जलपान का समय दिया गया, अब देखेंगे पानी पीने के बाद ऊर्जा किसे मिलेगी। इस बार भी फ्लिक किया गया, देखा जाए तो पैरों की ओर ये गेंद ट्रैवल की गई थी और मिड विकेट में जितेन शेलके के हाथों में थमा दी गई। सिंगल मिला, 50 रन बोर्ड पर लगेंगे। दोनों ही बल्लेबाजों के लिए मुझे लगता है हमराज मृत्युंजय कोथरूड टीम के सभी खिलाड़ी तालियां तो जरूर बजाएंगे। 50 रन स्कोर बोर्ड पर देखने मिले और इस सिंगल के साथ फिर एक बार स्ट्राइक पे एंड पर होंगे छोटा पैकेट बड़ा धमाका। देखा जाए तो बाउदन परिसर में बड़े से बड़ा प्लेयर जो इस बड़े से बड़े क्रिकेट के दीवाने इसी खिलाड़ी की बैटिंग के मुरीद बन चुके हैं, वो खिलाड़ी है महेश नानगुड़े। फिर एक बार स्ट्राइक एंड पर प्रदीप नैनित गेंदबाज। यहाँ पर गति 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 परिवर्तन, चेंज ऑफ पेस हमें देखने मिला। हल्की सी गेंद पर उंगलियां फेर दी गई और कहना यही पड़ेगा कि बल्लेबाज इस गेंद को खड़े खड़े देखते रह गए, लेकिन ज्यादा देर तक इस छोटे से डायनामाइट को फटने से आप नहीं रोक सकते, क्योंकि पिछले मैच में हमने देखा था नहीं, इस बार भी देखेंगे। बिग 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 ब्लास्ट, 6 रनों के लिए फिर एक बार गेंद होगी फरार। महेश नानगुड़े, अगर आपके पास गति परिवर्तन है तो मेरे पास भी एक बिग हिट है और उस बिग हिट का दर्शन गेंदबाज सहित सभी दर्शकों ने भी किया। लेकिन अब देखना यह पड़ेगा कि प्रदीप नैनित अपने अनुभव का भरपूर इस्तेमाल किस तरीके से करेंगे। देखिए फिर एक बार फील्डिंग में फेरबदल, बदलाव किया गया।
डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी सर्कल के दायरे में फिर एक बार लिया गया और यहां पर फुलर 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 लेंथ और बल्लेबाज को अंपायर दर्शाएंगे अपनी उंगली। बल्लेबाज को यहां पर देखेंगे, मतलब चर्चा दोनों ही अंपायर्स करेंगे और सभी खिलाड़ियों से रिक्वेस्ट है आप सभी अपनी जगह पर रुके, निर्णय आपकी ओर दर्शाया जाएगा। अगर देखा जाए तो इस प्रतियोगिता की हम बेहतरीन एक ट्रॉफी भी देखेंगे हम, जो माइक समालोचन कक्ष के सामने, अतिथि कक्ष के सामने रखी हुई है। इसी ट्रॉफी के लिए सभी की लड़ाई मैदान के अंदर शुरू है और संघर्ष करना पड़ेगा। संघर्ष जितना बड़ा होगा जीत उतनी ही शानदार होगी। अंपायर्स ने तो यहाँ पर थर्ड अंपायर को इशारा कर दिया है। अब देखते हैं थर्ड अंपायर का इशारा क्या होता है, क्योंकि यहाँ पर अगर हम देखेंगे मैन ऑफ द मैच के लिए भी हर एक खिलाड़ी को कम से कम 6 इनाम मिल रहे हैं। एक बैग, एक कैप, एक बैट, एक फ्रूट बास्केट। और आने वाले कई मैचेस के लिए ढेर सारी शुभकामनाएं। बल्लेबाज OUT महेश नानगुड़े बैक टू द पवेलियन। सही निर्णय अंपायर का। देखिए अंपायर का भी जो निर्णय होता है उस निर्णय का आप सभी खिलाड़ियों को आदर करना जरूरी होता है, सम्मान करना जरूरी होता है, क्योंकि हर बार हम यही संदेश सभी दर्शकों और सभी खिलाड़ियों को देते हैं कि अंपायर के सभी निर्णयों का आदर सम्मान करना यानी कि क्रिकेट। देखा जाए तो अपने से कम उम्र के खिलाड़ियों को भी मैदान के अंदर सम्मान पूर्वक क्रिकेट खिलाना ही क्रिकेट होता है। और न्यू बैटर नए बल्लेबाज मैदान के अंदर राजू पाटे। इस खिलाड़ी ने भी देखा जाए तो लगभग 2 साल अपने नाम का दबदबा और अभी भी अपने नाम की एक दहशत जो पुणे टेनिस क्रिकेट में धाक जमा रखी है। काबिले तारीफ परफेक्ट ऑलराउंडर, एक बाएं हाथ के विध्वंसक विस्फोटक बल्लेबाज। टीम का स्कोर देखेंगे हम फिर एक बार। अब तक 56 लेफ्ट हैंडेड बल्लेबाज राजू पाटे, क्योंकि कहीं ना कहीं ऋषिकेश जोरी सर ने हवा का रुख देख लिया है कि किस तरफ ज्यादा बह रहा है और अगर राजू पाटे जैसा खिलाड़ी अपने खेमे में शामिल है तो उसे क्यों ना जल्द से जल्द मैदान में उतारा जाए। अगली गेंद प्रदीप नैनी। फुलर 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 लेंथ, मिस टाइम स्ट्रोक। यहां पर हम देखेंगे पहली गेंद पर बड़ी मछली जाल में लेनी होगी। हर हाल में फुलंदाज बल्लेबाज OUT। कॉटन बोल्ट कम होगी गेंदबाज की भी, लेकिन इस गेंदबाज पर कहीं ना कहीं गेंदबाज को भी थोड़ा सा खतरा लगा ही होगा, क्योंकि लोअर फुल टॉस थी और बल्लेबाज देखा जाए तो इस गेंद को ना तो सही तरीके से पढ़ सके और ना ही उसे जड़ सके। सीधी सीधी गेंद बैट का बाहरी ऊपरी किनारा लेकर हवा में जा बैठी और नीचे आते वक्त प्रदीप नैनी कैप्टन खुद डॉन ने कहा मैं हूं ना। खुद ही के फॉलो थ्रू में एक बेहतरीन कैच लपक कर राजू पाटे आए और राजू पाटे गए। गेंदबाज की जितनी की जाए उतनी तारीफ कम, प्रशंसा जितनी की जाए उतनी कम। न्यू बैटर नए बल्लेबाज अमोल नीलगुड़े। अगली गेंद हैट्रिक का चांस था, लेकिन गेंद देखा जाए तो बेहतरीन डाली। फिर एक बार गति परिवर्तन, स्लोअर 1 गेंद थी और देखा जाए तो अंपायर का इशारा होगा ओवर की समाप्ति। देखेंगे हम 4 ओवर की समाप्ति के बाद 57 रन 2 विकेट के नुकसान पर। 57 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स। ग्रेट बॉलिंग परफॉर्मेंस बाय प्रदीप नैनी डॉन। नए गेंदबाज देखेंगे हम, गेंदबाजी मार्ग पर सज्ज होंगे। गेंदबाज का नाम होगा
तेजस शिंदे। तेजस शिंदे के बारे में अगर कहा जाए, माफ कीजिएगा, क्षितिज। अब देखेंगे क्षितिज, देखा जाए तो एक बेहतरीन तेज तर्रार गेंदबाज के रूप में जाने जाते हैं। देखेंगे इस बार सामना किस तरीके से करेंगे बल्लेबाज, क्योंकि देखा जाए तो वासिक शेख काफी देर से नॉन स्ट्राइक एंड पर हमें दिखाई दे रहे। 57 लॉस ऑफ 2। अगली गेंद, इस बार बैट का बाहरी किनारा, लेकिन यहां पर रन्स बचाए जाएंगे। लाजवाब, बेहतरीन प्रयास सागर शिंदे, शॉर्ट थर्ड मैन में वहां पर अपनी टीम के खाते में एक सराहनीय कार्य करते हुए। थोड़ा सा उनका देखा जाए तो बैलेंस बिगड़ा था, लेकिन गेंद को हाथों से छिटकने नहीं दी। 58 रन ऑन बोर्ड, 58 रन अब तक तो बन चुके। मुझे लगता है 5वां ओवर प्रगति पथ पर स्थिर है। 4.1 गेंदें हो चुकी है अब तक। 58 रन बना चुके हैं बल्लेबाज। देखेंगे आने वाले गेंदों में किस प्रकार आक्रमण करेंगे, या फिर अंकुश लगाया जाएगा उनकी बल्लेबाजी पर। क्षितिज फिर एक बार तैयार, और फिर एक बार देखिए यहां मुझे लगता है खिलाड़ी फिर एक बार बनेंगे दर्शक, और दर्शक भी बनेंगे वासिक शेख के इस छक्के के दीवाने। डीजे बजाए। वासिक शेख काफी देर से नॉन स्ट्राइक एंड पर केवल खड़े रहकर देख रहे थे कि अपने खिलाड़ी मैदान के अंदर इन आउट हो रहे हैं, मुझे कुछ करना होगा। लेकिन यहाँ पर डेफिनेटली ईट का जवाब पत्थर से देना मैं भी जानता हूं। मेरा नाम है क्षितिज। एक बेहतरीन गेंद बल्लेबाज वासिक शेख, बैक टू द पवेलियन। डीजे बजाए। और नए बल्लेबाज देखिए मैदान के अंदर कौन दाखिल हो चुके हैं। वासिक शेख, मतलब एक शेख, माफ कीजिएगा वसीम शेख, मतलब एक शेख साहब बाहर गए तो दूसरे शेख साहब उनकी जगह लेने के लिए यहाँ पर आए। अब देखेंगे क्षितिज और वासिम, इनका ये मुकाबला किस तरह से होगा। वसीम शेख, इस बार पहली ही गेंद देखा जाए तो ऑफसाइड ऑफ स्टंप डालने की कोशिश, लेकिन वाइड बॉल, अंपायर का इशारा। एक अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ा जाएगा। डेफिनेटली डिपॉजिट करना ही पड़ेगा, क्योंकि इस गेंद पर बल्लेबाज को कुछ भी कसरत या मेहनत नहीं करनी पड़ी। वाइड गेंद का इशारा अंपायर का आते हुए। देखेंगे अगली गेंद, टीम का स्कोर होगा 65 रन, 65, लॉस ऑफ 3 विकेट्स। इस बार भी देखेंगे हम कि कट कर कर ये गेंद ट्रैवल करने की कोशिश, और सिंगल। एक रन फिर एक बार टीम के खाते में जोड़ा जाएगा। टीम का स्कोर होगा 66, 66 रन। और स्ट्राइक एंड पर होंगे इस बार अमूल। इस बार बड़ा प्रहार किया, इनसाइड आउट। जैसे ही गेंद आई वैसे ही गेंद पर बड़ा प्रहार, लेकिन इस बार जीतेन शेळके, देखिए थ्रो लाजवाब और कलेक्शन भी उतना ही सुंदर। लेकिन विकेट कीपर के हाथों से देखा जाए तो डायरेक्ट हिट का प्रयास करने का जो
प्रयास था, कहने के गेंद हाथ से छिटकी। 68 रन्स ऑन बोर्ड। एक आखिरी गेंद इस ओवर की शेष। देखेंगे अमूल क्या करेंगे। थोड़ी सी रिक्वेस्ट होगी कि आप समय बचाएं, हमारे पास समय की सीमा है। इस बार इनसाइड एज विकेट कीपर को वहां पर थोड़ी सी मुशक्कत करनी पड़ी। डायरेक्ट हिट अगर होती तो चित्र हमें कुछ अलग सा देखने मिलता, लेकिन सिंगल से ही काम चलाना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। अंपायर का इशारा, ओवर की होगी समाप्ति। 5 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर होगा 69, 69 रन 3 विकेट के नुकसान पर। लॉस ऑफ 3 विकेट्स, 79 रन, माफ कीजिएगा 69 रन। runs, lots of 3 wickets after 5 overs. यहाँ पर अंपायर के निर्णय के ऊपर मुझे लगता है प्रदीप नैनित सर कुछ नाराजगी दर्शाते हुए। जो नियम आहे तो नियमच आहे. एक प्लेयर आतमध्ये घ्या. नियम आहे तो नियम आहे. वादावाद करू नका. वादावाद करू नका. नाही नाही वादावाद करू. निर्णय का आदर करें। तो अब जो खिलाड़ी आपने 5 मैदान सर्कल के बाहर रखे थे, अब आपको 4 रखने पड़ेंगे। देखिए सभी से अनुरोध है, विनती है कि हम ये प्रतियोगिता लाइव हमने रखा है, तो आप सभी का सहकार्य योगदान उतना ही महत्वपूर्ण होगा, ना कि किसी भी प्रकार का अंपायर के निर्णय की और आपकी अपील या फिर आपकी बहस नहीं सुनी जाएगी, क्योंकि जो भी है आप ही के लिए है। क्योंकि जो निर्णय आपको, जो नियम लागू किया गया है, वही विरोधी टीम को भी होगा। देखेंगे अगली गेंद, स्ट्राइक एंड पर होंगे अमूल। पहली गेंद तेज तर्रार, देखा जाए तो फुलर लेन गेंद थी। इस गेंद को मिड विकेट की दिशा में फ्लिक किया गया, सिंगल ही मिला। 1 रन से देखा जाए तो दोनों ही बल्लेबाजों को संतोष होना पड़ेगा। मुझे लगता है गेंद सीधी सीधी जा बैठी थी स्वप्निल भालेराव की। किस तरह से प्रहार करेंगे, लेकिन यहाँ पर हमने देखा की गेंद, किसी भी प्रकार का कोई भी बड़ा स्ट्रोक या बड़ा प्रहार करने बल्लेबाज को नहीं दिया गया। क्योंकि देखा जाए तो प्रदीप नैनित, इस गेंदबाज के बारे में जितनी की जाए उतनी तारीफ या बात कम होगी। एक बेहतरीन 40+ के खिलाड़ी भी इसी साल उभरते हुए दिखाई दिए। इस बार फ्लिक 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 किया गया और बल्लेबाज के दिमाग में हुआ क्लिक कि यहां पर मिल सकता है 4 रन। गेंद होगी फिर एक बार चौके के लिए फरार। ने देखा गया तो टारगेट किए थे बल्लेबाज के पैर, और बल्लेबाज ने कहा चलो अब गेंद की बारी है, मैं दिलाता हूं आपको चौके की सेर। 74, 74 रन। यहाँ पर मुझे लगता है गेंद में कुछ खराबी अंपायर की तरफ से दिखाई दे रही है।
अगर खराबी होगी तो अंपायर आपको नई गेंद देंगे और अगर नहीं होगी तो नहीं देंगे। तो गेंद भी ठीक ठाक है। फिर एक बार बल्लेबाज स्ट्राइक पर्सन जो कहेंगे वसीम, वसीम टू प्रदीप। इस बार भी गति परिवर्तन की गेंद थी, देखिए अंपायर का इशारा हाइट मैटर करती हुई गेंद और लेग बाइस का इशारा। एक सिंगल आया, देखेंगे इस सिंगल की वजह से टीम का स्कोर होगा 75 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स और स्ट्राइक एंड पर होंगे अमोल। गेंदे अगर देखा जाए तो 4 हो चुकी है, 2 गेंदे शेष। फिर एक बार बड़ा प्रहार किया गया, गेंदे थी 2 शेष और यहां पर भी कार्य नहीं किया गया विशेष, कैच छूटा और डेफिनेटली गेंदबाज का दिल टूटा। बल्लेबाज भी हम देखेंगे वसीम शेख रन आउट होकर पवेलियन की राह पर फिर एक बार चल पड़े, क्योंकि कैच छोड़ने वाला खिलाड़ी मुझे लगता है कैच छोड़ने वाले खिलाड़ी से गलती हो चुकी है। यहाँ पर अनिकेत ताकव ने, इनके हाथ से मुझे लगता है कैच छूटा था। अक्षय खोंड, माफ कीजिएगा, क्योंकि देखा जाए तो सभी खिलाड़ी लगभग समान सी कैप भी मैदान के अंदर पहनकर फील्ड करते हुए दिखाई दे रहे हैं। और इस पहली पारी का आखिरी गेंद नॉन स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं बल्लेबाज अक्षय खोंड। यहाँ पर हम देखते, देखिए फिर एक बार काशिफ संगम के हाथों में गेंद फेंक थ्रो किया गया, सही तरीके से गेंद को फेंक दिया गया और यहाँ पर भी मिलेगा रन आउट का खतरा। होगी आपके अंदर दोनों ही खिलाड़ियों में तालमेल की कमी तो रन आउट की विकेट की हमी हमारी ओर से भी दी जाएगी। और यहाँ पर पहली पारी का खेल हुआ खत्म। हम देखेंगे निर्धारित 6 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर होगा 77 और जीत के लिए आपको बनाने होंगे 78 रन। 78 रन रिक्वायर्ड इन जस्ट 36 बॉल्स। मैं यहाँ पर लूंगा छोटी सी विश्रांति और फिर एक बार आप सुनोगे शैलेश निवंगुने सर को। धन्यवाद। कृपया ऐका, जे नियम आम्ही लागू केलेले आहेत ते नियमच बजावले जाणार आहेत इथं। त्यामुळे कुठल्याही टीमने कुठल्याही प्लेयरने त्या ह्याच्यामध्ये अडवणूक घालू नये। जे नियम आम्ही लागू केले ते नियम आम्ही ऑर्गनायझरच डिसिजन घेणार त्याचं। पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय। पहिल्या डावामध्ये आपण पाहिले तर हिंदीमध्ये समालोचन करताना आतिश नरवाल सरांनी पहिल्या डावाचा खेळ रंगवला। दुसऱ्या डावामध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतोय। मॉर्टर ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा, एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा। आजचा जर आपण पाहिला तर तिसरा सामना सुरू आहे, जो सेमी फायनलचा असेल। जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो हरेल त्याचा प्रवास मात्र इथे संपुष्टात येईल। पहिल्या डावाचा खेळ संपला, त्यामध्ये हमराज मृत्युंजय या संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना निर्धारित 6 षटकांमध्ये 77 धावा पूर्ण केल्या, तर 78 धावांचं लक्ष्य मात्र या ठिकाणी कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या संघापुढे जे उभं केलंय, पाहूया त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल। दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत। चला, हमराज मृत्युंजय संघाला विनंती आहे, पटकन आपण संघातील सर्व मेंबर्स लाईन मध्ये आतमध्ये यायचं आणि क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका प्लीज, कारण पुढचा हाफ होणं देखील गरजेचं आहे। 78 धावांचं एक मापक आव्हान त्या ठिकाणी उभं केलंय, पाहूया त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल। मॉर्टर ट्रॉफी 2023 एक भव्य दिव्य क्रिकेट सोहळा। या सोहळ्याचं लाईव्ह कव्हरेज जर आपण पाहिलं तर tenniscricket.in च्या माध्यमातून संदीप नाणेकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम
या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतंय त्यांचं देखील मनपूर्वक असे आभार आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरती त्याचबरोबर आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी जे जे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत त्यांचं देखील या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. त्याचबरोबर निमंत्रित 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. त्या सर्व संघांचं, संघ मालकांचं, संघ नायकांचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीतर्फे मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत केलं जातं. पाहूया या स्पर्धेमध्ये कुठला संघ या वर्षीचा पर्व पहिल्याचा मानकरी ठरतोय ते. परंतु ही मॅच लवकरात लवकर संपन्न करा. चला, आघाडीचे दोन्ही बॅटर लवकरात लवकर मैदानात येणे गरजेचं आहे. कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या संघाच्या आघाडीचे दोन्ही बॅटर चला लवकरात लवकर मैदानामध्ये या. तर गोलंदाजी मार्कवरती लवकरात लवकर सज्ज व्हायचं आहे. इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहतोय वसीम शेखच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर लोकेश याला नक्कीच इम्पॅक्ट करून हमराज मृत्युंजयमध्ये गोलंदाजीचा भार त्या ठिकाणी वाढवला जातोय. पाहूया या इम्पॅक्ट प्लेअरचा कशा प्रकारे त्या ठिकाणी उपयोग केला जाईल. तर पुढच्या बाजूला आपण पाहिलं तर कैलासवासी मारुती मुंडे प्रतिष्ठान बार्शी या संघाकडून पाहूया कुठला इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परंतु आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर ज्याने पॉवर प्लेमध्ये त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजी करत असताना टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय कृष्णा लक्ष्मण सातपुते आणि त्याच्या बरोबरीला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्वप्नील भालेराव हे आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सुरेख अशी ओपनिंग जोडी मैदानामध्ये सज्ज होते. तर गोलंदाजी मार्कवरती पाहूया कुठला गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय ते. चला पटकन खेळा, 1:15 वाजलेले आहेत. टाइम सेट त्या ठिकाणी केला जाईल आणि जो नियम आयोजकांनी या ठिकाणी प्रत्येक संघाला लागू केलाय तो सर्वांनी बंधनकारक आहे. त्या नियमानुसारच स्पर्धा संपन्न होणार आहे. त्यामुळे कुठल्याही खेळाडूने, कुठल्याही संघाने, कुठल्याही संघ मालकाने त्या ठिकाणी वादविवाद करायचा नाहीये. आपल्याला ही विनंती असेल अथवा ताकीद म्हणून समजा, परंतु मॅचला लगेच सुरुवात करणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कष्टपैलू खेळाडू वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय वासिक शेख. तर स्ट्राईकला असणार आहे कृष्णा सातपुते. लेट्स प्ले. 78 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. पहिला चेंडू हलक्या हाताने दिशा दिली, सन्मान दिलाय, ठाऊक आहे सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताळलाय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते यांनी हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय आणि चेंडू शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने जाईल. एकेरी धावेने धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येचा प्रारंभ, धावसंख्येचा श्री गणेशा केला जातोय. 78 धावांचा पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात जर आपण पाहिली तर एकेरी धावेने होती आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. उजव्या शैलीच्या फलंदाजाने त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण केले. आता मात्र डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्वप्नील भालेराव हा मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. एका षटकामध्ये 19 धावांची गरज असताना बॅक टू बॅक 2 षटकार पहिल्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. तो स्ट्राईकला सज्ज आहे. हा चेंडू मात्र अखूट टप्प्याचा आहे. शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू उजव्या यष्टीच्या लगतचा सपकन सरळ आपण पाहिला तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. अगदी कठीण प्रश्न त्या ठिकाणी गोलंदाजाने फलंदाजासाठी त्या ठिकाणी निर्माण केला. त्याचं उत्तर मात्र देता आलं नाही. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सुरेख चेंडू त्या ठिकाणी हाताळला. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडूला मार्गस्थ केलाय. उजव्या यष्टीच्या लगतचे चेंडू आहेत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरतून चेंडूला दिलेली उसळी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर भन्नाट वेग आणि त्याचनुसार आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आहेत. 78 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा. हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला परंतु 1च्या वरती धाव मिळणार नाहीये. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा. स्वप्नीलने देखील आपलं खातं एकेरी धावेने उघडलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते सर आणि त्याचबरोबर स्वप्नील ही आघाडीची जोडी आहे. या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असणार आहे कारण 78 धावांचा पाठलाग आहे. 2 धावा झाल्यात परंतु वासिक काय सुरेखरित्या गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल.
हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर शॉट सिलेक्शन बदललं गेलंय. आपण पाहिलं तर बॅटची आतली कडा आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. लेमन कट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट वरतून चेंडू जर आपण पाहिला तर आतल्या बाजूने त्या ठिकाणी ब्रश होऊन फाईन लेगच्या दिशेने गेलाय. त्या दरम्यान सिंगल. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 3 धावा. पुढचा चेंडू स्वप्नीलसाठी षटक क्रमांक पहिल्यातील. हा चेंडू मात्र परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. षटकार 6 धाब्यांसाठी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या होते ती 9 धावा. जे धावगती नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते 9 धावा पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 5 चेंडूमध्ये वासिक यांनी फक्त 5 धावा खर्च केल्या, परंतु पुढच्या शेवटच्या चेंडूवरती स्वप्नील भालेरावने मात्र त्या पुढच्या चेंडूवरती केलेला प्रहार, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेसाठी नक्कीच मार्गस्थ होतोय. 6 धावेने आपण पाहिलं तर धावसंख्येत मोठी उसंडी मारते. धावसंख्या होते ते 9 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय विकास मते. अजून एक तेज तर्रार गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्राईकला असेल कृष्णा लक्ष्मण सातपुते. हा चेंडू खोलवाट टप्प्याचा इनसाइड आउटचा फटका. काय सुरेख फटका. क्रिकेटचं सौंदर्य. चेंडू होतोय फरार. येतोय चौकार. 4 4 4 4 4 धाब्यांसाठी. Acercando y voy armando el plan. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावेने वाढते. धावसंख्येत 4 ने वाढ होते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावसंख्या होते ती 13 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. झेलाची संधी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हा ना मध्ये झेल मात्र सुटलाय. कृष्णा सातपुते यांना जीवदान मिळत आहे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच कोणाचा सोडलाय तर कृष्णा सरांचा त्या ठिकाणी झेल सोडलाय. आता इथे झेल सोडलाय का मॅच सोडले ते पाहावं लागेल. मिस टाइम स्ट्रोक होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू बॅटची कडा लागून आपण पाहिलं तर गली पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला. आसमानी टोला होता, परंतु जजमेंट त्या ठिकाणी फेल होत आहे. झेल मात्र सुटतोय आणि एका धावेने धावसंख्येमध्ये नक्कीच वाढ होते. पुढील मॅचचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. पुढील मॅच असेल रहीम 11 आणि त्यांच्या विरोधात असणार आहे शंभूराजे क्रिकेट क्लब वाजेवाडी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. पुढील मॅचचा टॉस त्या ठिकाणी संपन्न केला जाईल, परंतु मैदानामध्ये दिसतोय आपल्याला एक सुरू असलेली चांगली लढत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. त्यावरती केलेला प्रहार. चेंडू होतोय फरार. एक टप्पा घेत येतोय. 4 4 4 4 चौकार. We must get ready for it. Ready, set, 3. या षटकामध्ये आतापर्यंत विकास याने 3 चेंडू हाताळले. पहिल्या चेंडूवरती कृष्णा सरांचा एक क्लास बघायला मिळाला, परंतु त्यानंतर एक कमबॅक करणारा चेंडू होता. झेल नक्कीच उडाला होता. झेल सोडला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर फलंदाजाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा एक चौकार देखील ठोकून काढला. स्वप्नीलच्या बॅटमधून आपण पाहतो एक चौकार येतो. धावसंख्या होते ती 18 धावा. पुढचा चेंडू विकास याचा सामना करेल तो पुन्हा एकदा स्वप्नील.
हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे. थोडीशी पडझड झाली परंतु चेंडू मात्र त्या ठिकाणी हातातून निष्ठू दिला नाही. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. रहीम 11 आणि त्यांच्या विरोधात शंभूराजे क्रिकेट क्लब वाजेवाडी या दोन संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस बॉक्समध्ये संपन्न होतोय. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल संपन्न करायचा आहे. पुढचा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय विकास मते आणि स्ट्राईकला असणार आहे कृष्णा सातपुते. मिळालेलं जीवदानाचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय ते पाहायचंय. पुढे सरसावत चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतोय फरार. येतोय चौकार. 4 धावा. दरम्यान ह्या 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये झपाट्याने वाढवण्याचं काम दोन्ही बॅटर त्या ठिकाणी करतात. काहीसं महागडे षटक विकास मतेच आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खुलवट टप्प्याचा चेंडू. जोरदार अपील त्या ठिकाणी केली जाते परंतु अपील त्या ठिकाणी फेटाळली जाते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा त्या ठिकाणी एक रिव्ह्यू असेल. कॉल त्या ठिकाणी केला जाईल. पायचीतच्या बळीसाठी त्या ठिकाणी अपील केला जातोय. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी नक्कीच पेंडिंग असेल. तिसऱ्या पंचांचा कॉल येईल तोपर्यंत पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. किरणजी चौधरी या मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जातोय. एक जुनं जाणतं नाव या भागातील. सर आपण मध्ये थांबा. दोन्ही संघांच्या संघनायकांना शुभेच्छा आहेत. एका बाजूला रहीम 11 तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे प्रतिष्ठान वाजेवाडी. या दोन्ही संघांचा कॉल कोण करणार आहे? शंभूराजे प्रतिष्ठान. छापा. नाणेफेकीचा कौल रहीम 11 संघ या ठिकाणी जिंकलेला. फलंदाज या ठिकाणी पायचीतचा बळी. लेग बिफोर द विकेट. LBW चा शिकार कृष्णा सातपुते. बॅक टू द पॅव्हिलियन. थांबा जरा. नाणेफेकीचा कौल रहीम 11 संघाने जिंकलाय. तुषार रणदिवे संघाचे संघनायक आहे. निर्णय काय असेल सर आपला? सर्वप्रथम आम्ही गोलंदाजी करू. निर्णय मागचे कारण? कारण की इथं चेस रन होत आहेत आणि टर्फ विकेट असल्यामुळे थोडं चेसिंगला थोडं इझी जातं ना, त्यामुळे आम्ही चेसिंग करू. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण सहभागी होता. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर नव्हे तर अखाती देशांपर्यंत आपण गेला. परंतु या स्पर्धेचं नियोजन आयोजन आपल्याला कसं वाटतंय? खरोखरच मला माहीत नव्हतं हे ग्राउंड. मी फर्स्ट टाइम आलो. जसं हे ग्राउंड पाहिलं मला एकदम एवढं भारी वाटलं ना, असं वाटतं की साऊथ आफ्रिकेचं विकेट किंवा स्टेडियम असल्यागत फील झाले. कारण की एवढं सुंदर विकेट म्हणजे पुण्यात फार कमी आहेत आणि हे फर्स्ट टाइम मी इथे खेळते. थोडं एक्सायटेड आहे. आय होप चांगलं खेळेल. नक्कीच तुम्हाला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. शंभूराजे प्रतिष्ठान वाजेवाडी इथून आलेला हा संघ आहे. नाणेफेकीचा कौल गमावलाय. जर जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? जर टॉस जिंकला असता तर प्रथम गोलंदाजी स्वीकारली असती. कारण की गोलंदाज आमच्याकडे दर्जेदार आहेत वर आम्ही कमी धावामध्ये रोखू शकतो दुसऱ्या संघाला. परंतु आता फलंदाजी आली. कितपत धावा त्या ठिकाणी जमा करण्याचा आपला प्रयत्न असेल? आमच्या 100च्या पुढे धावा करण्याचं टार्गेट असेल 6 ओव्हरमध्ये. ह्या स्पर्धेचं नियोजन आपल्याला कसं वाटतंय? अगदी वाजेवाडी इथून दूरवरतून आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेचं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? या ठिकाणी जे आपण मॉर्टल ट्रॉफीद्वारे जे आयोजन केलेलं आहे ते खूपच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ग्रीन ग्रास स्टेडियम ग्राउंड आणि अतिशय नावाजलेल्या खेळाडूंबरोबर खेळण्यास मिळत आहे. तो खूप आनंद होत आहे आणि इथून पुढे आमच्या नवीन प्लेयरला चांगल्या दर्जाच्या फलंदाजांना बॉलिंग टाकणे अतिशय आनंद होतो आहे त्यांना. त्याच्यामुळं योग्य नियोजन आणि आयोजनाचं खूप खूप आभार आहे.
नक्कीच तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. या ठिकाणी पुढच्या मॅचचा टॉस देखील आपण मध्यंतराच्या काळामध्ये संपन्न केला आणि त्या दरम्यान रहीम इलेव्हन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर शंभूराजे प्रतिष्ठान वाजेवाडी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा चालू सामन्याच्या समालोचन कक्षामध्ये मी पुन्हा एकदा दाखल होतोय. 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहतोय 23 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 23 धावा मैदानामध्ये पूर्ण होत आहेत. षटक क्रमांक 3 वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ची सुरुवात. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये परंतु क्षेत्ररक्षण खराब आणि क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. 4 धावा. आपण पाहिलं तर काहीसा मिस टाइम फटका होता परंतु फलंदाजाचं नशीब बलवंत आहे. बॅटची एज लागल्यानंतर चेंडू आपण पाहिलं तर फाईन लेगच्या डोक्यावरूनच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 27 धावा. एक फलंदाज बाद आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील आखूड टप्प्याचा मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, थांबवलं जात आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी काहीसा दुसरी घेण्याच्या प्रयत्नामध्ये फसतोय. एका धावेवरती धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा ज्या मैदानामध्ये पूर्ण होतात. पुढील मॅच देखील तितकीच रोमहर्षक आहे. पुढच्या फेरीमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर रहीम इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात शंभूराजे प्रतिष्ठान वाजेवाडी या 2 संघांमध्ये पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न झालाय. रहीम इलेव्हन हा संघ देखील आपण पाहिलं तर बलाढ्य संघ आपल्याला मैदानामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. तर शंभूराजे प्रतिष्ठान हा देखील संघ नवीन खेळाडूंचा अगदी यंग टॅलेंट आणि त्यांचा देखील मनसुबा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 100 धावांपर्यंत मजल मारण्याचं त्यांच्या संघनायकांनी त्या ठिकाणी नक्कीच कळवलेलं आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार. झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक 2 झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय रोहित ननावरे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रं सुरू आहे आणि गोलंदाजी मार्क वरती यशस्वी गोलंदाज वासिक शेख त्या ठिकाणी आपण पाहतोय एक यश संघाला मिळून देतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते. चला पटपट खेळा, वेळ लावू नका. इम्पॅक्ट प्लेअर त्या ठिकाणी आलेला आहे रोहित. आपण पाहतोय सागर यांच्या मला वाटतं जागेवरती त्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय. सागर शिंदेच्या ऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित ननावरे यांना नक्कीच आमंत्रित केलंय. पाहूया रोहित आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे या धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळवत आहेत. 28 धावा झाल्यात. अजून देखील 21 चेंडू आणि 50 धावींची गरज आहे. दोन्ही संघांना समान संधी अजून देखील असेल. आपण पाहतोय एका बाजूला रोहित ननावरे इम्पॅक्ट प्लेअर आहे तर दुसऱ्या बाजूला लोकेश हा देखील आपण पाहिलं तर इम्पॅक्टच्याच भूमिकेमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल सातत्याने केला जातोय. रोहित देखील आपण पाहिलं तर एक विस्फोटक फलंदाज आहे परंतु तितक्याच ताकदीचा गोलंदाज वासिक शेख गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या लांब 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 खूप लांब. षटकार. 6 धावा.
चेंडू कधी हरवला फुटला गेला तरी सुद्धा नवीनच चेंडू दिला जाईल, जुने चेंडू वापरले जाणार नाहीत. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर रोहितने आपला क्लास दाखवला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा अगदी अफलातून फटका आणि त्या दरम्यान एक खणखणीत नाण्याप्रमाणे वाजणारा षटकार देखील आला. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 34 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय तिसरं सुरू आहे. एका बाजूला वासिक तर तितक्याच ताकदीचा फलंदाज रोहित आपला क्लास दाखवतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी शॉट त्या ठिकाणी चेंज केलाय. हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलंय, शरीरापासून वेगळं केलंय आणि एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धावा. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडू झालेत आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या 35 धावा झाल्यात. अशा फटक्यांची गरज आहे, त्याचबरोबर निर्धाव चेंडूची देखील गरज आपल्याला हमराज मृत्युंजय या संघाची पाहायला मिळते. 2 वाघांची झुंज मैदानामध्ये सुरू आहे. जो जिंकणार तो मॉर्टर ट्रॉफी 2023च्या फायनलमध्ये प्रवेश करणार आणि जो हरणार त्याचा प्रवास मात्र या वर्षीचा या ठिकाणी संपुष्टात येणार. स्ट्राईकला आपण पाहतोय डावकर शैलीचा फलंदाज आहे. सातत्याने मी तुम्हाला सूचना देतोय, पंच त्या ठिकाणी टाइम लावूनच आहेत. अगदी आपली चुकी झाली तर त्या ठिकाणी आपल्याला प्रायश्चित्त भोगावं लागेल. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र अकुट टप्प्याचा हलक्या हाताने दिशा देण्याचं काम. पॉइंटच्या दिशेने चेंडू गेलाय. एकेरी धाव त्या दरम्यान मिळेल. एकेरी धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. पहिल्या डावाचा खेळ ज्या दरम्यान आपण पाहिलं तर सुरू होता. पहिल्या डावामध्ये 3 षटकामध्ये तब्बल 49 धावा या हमराज मृत्युंजय संघाच्या होत्या. एकही फलंदाज बाद नव्हता. तर त्याच दरम्यान आपण पाहिलं तर 6 षटकामध्ये 78 धावा पूर्ण केल्या. 77 धावा पूर्ण केल्या आणि 78 धाव्यांचं लक्ष्य मात्र उभं केलं गेलं. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. त्या दरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा झाल्यात, परंतु 2 आघाडीचे बॅटर बाद झालेत. आता 3 षटकं संपलेत. शेवटची 3 षटकं 18 चेंडू आणि 42 धावेंची गरज आहे. 14 धावेंची सरासरी आहे. रिक्वायर्ड रन रेट 14 रन्स पर ओव्हर. विकास मते वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्राईकला आहे स्वप्नील भालेराव, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिलेत. तर दुसऱ्या बाजूला रोहित आहे. एक उंच पुढा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी सुरू होत आहे. विकासमध्ये गोलंदाजी मार्कवरती क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहतोय तर ऑन साईडला फार दूरवरती सज्ज आहे. 4 खेळाडू आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने ऑन साईडला सज्ज आहेत. षटक क्रमांक 4 ची सुरुवात. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू आहे. शरीर भेदक मारा आहे. वेग वेग भन्नाट वेग. फलंदाजाला नक्कीच काहीशी इजा, काहीसा त्या ठिकाणी शरीर भेदक मारा गोलंदाजाने केला आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू आहे. विकास त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. काय भन्नाट वेगाने हा चेंडू हाताळला. अकुट टप्प्याचा चेंडू, परंतु मी तुम्हाला सातत्याने सांगतोय खेळपट्टीवरती असलेल्या गवत आणि त्याचा फायदा मात्र वेगवान गोलंदाजाला सातत्याने त्या ठिकाणी लाभतोय. गवतावरून जर आपण पाहिलं तर काही अंशी चेंडूला वेग देखील त्या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतोय आणि त्याचा फायदा गोलंदाज घेतोय. अकुट शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आणि त्या दरम्यान हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. पुढचा चेंडू. हा फटका मात्र आपण पाहतोय फसलाय. क्षेत्ररक्षकाने केलेला प्रयत्न हाताला आदळून चेंडू होतोय फरार. येतोय षटकार. 6 धावा. ठरतोय, परंतु दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने आपण पाहिलं तर क्लास दाखवलाय. क्षेत्ररक्षकाने शिरतीचा प्रयत्न केला. 100% एफर्ट, परंतु झेल सुटला. 100च्या 100% मात्र मायनस होतात. षटकार येतोय. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. पुढचा चेंडू विकास यांचा. हा चेंडू खोलवाट टप्प्याचा जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट. पायचीतचा बळी. तिसरा फलंदाज, तिसरा बॅटर. Back to the pavilion.
विकासने बाद केलाय. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 42 धावा. नवीन बॅटर येतोय ललित मुसळे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 42 धावा. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर येतोय ललित मुसळे. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा विकास मते. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज काय वेगवान मारा करतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर जो क्लास दाखवला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजाने त्याला प्रत्युत्तर दिलं. तिसऱ्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू, शरीर भेदक, आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर 3 स्टंपांच्या बरोबर मध्ये त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाजाला पायचीतचा बळी ठरला. आणि पुढचा चेंडू आपण पाहिलं तर ललित मुसळेला देखील एक सुरेख चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळतंय ते गोलंदाजाला. धावसंख्या 42 वरती स्थिरावलेली आहे. पुढचा चेंडू काहीसा व्यत्यय नक्कीच येतोय. पंचांनी त्या ठिकाणी या चेंडूला मात्र डेड बॉल, मृत बॉल म्हणून घोषित केला. काहीसा व्यत्यय नक्कीच गोलंदाजाला येतोय. अजून देखील आपण पाहिलं तरी या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 धावा तर पहिल्या 4 चेंडूमध्ये आल्यात. 14 धावींची सरासरीची गरज. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फार वेळ चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी आहे. क्षेत्ररक्षक वा राजू पाटे टिपतोय झेल. फलंदाज क्रमांक 4 ललित मुसळे. बॅक टू द पॅव्हिलियन. लेफ्ट हँडेड फलंदाज आहे. मला वाटतं गोलंदाजी उजव्या शैलीची आहे आणि फलंदाजी मात्र डाव्या शैलीची. नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. पंचांकडे आहे. चला थोडंसं पटपट खेळूयात, वेळ लावू नका. या षटकातील शेवटचा चेंडू आहे, परंतु विकास मतेने या सामन्यामध्ये पलटवार त्या ठिकाणी नक्कीच केलेला आहे. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी कडा आणि काय जोशामध्ये त्या ठिकाणी गोलंदाजी केली आहे. फक्त 7 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये एक षटकार, तर 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये देखील विकास मतेला यश मिळत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 4 फलंदाज बाद, 43 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 35 धावींची गरज आहे. आता समीकरण काहीसं बदललंय. सरासरी 17.5 धावींची आहे, जी 14ची होती ती 17.5 वरती गेलेली आहे. आता मोठा प्रहार करण्याची गरज आहे. पाहूया कशा प्रकारे त्या ठिकाणी मोठे प्रहार केले जातील. परंतु गोलंदाजी करणारा संघ देखील आपण पाहिला तर हमराज मृत्युंजय. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा सिच्युएशनमध्ये कुठल्या गोलंदाजाला जबाबदारी द्यावी, नक्कीच यष्टांच्या मागे संघाचे संघनायक ऋषिकेश जोरी सर आहेत. इम्पॅक्ट प्लेअर त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. नाव आहे लोकेश परदेशी. लोकेश परदेशी गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकला डावखुऱ्या शैलीचा फलंदाज क्षितिज, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर रोहित. बारा चेंडू आणि 35 धावा. चला मला वाटतं हा टाइम जो तुम्ही वेस्ट करताय ना, जसा पहिल्या डावामध्ये
संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागलं तसं दुसऱ्या डावामध्ये ही सिच्युएशन येता कामा नये. त्यामुळे थोडंसं पटपट करा. क्षितिज देखील आपण पाहतोय तर डावखऱ्या शैलीचाच फलंदाज आहे. पहिला चेंडू, हा चेंडू फुलटॉस, त्यावरती केलाय प्रहार, चेंडू गेलाय ऑन साइडला, लांब 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 लांब, खूप लांब षटकार, 6 धावा. सुरुवात फुलरलेनचा चेंडू आणि त्यावरती क्षितिजला नक्कीच एक चांगली पर्वणी त्या ठिकाणी मिळाली आहे आणि त्याचा फायदा क्षितिजने घेतलाय. षटकार ठोकून काढलाय. 11 चेंडू आणि 29 धावींची अजून देखील गरज असेल. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र खोलवट टप्प्याचा आहे, परंतु आपण पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या वरून त्या ठिकाणी चेंडू गेलाय आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येईल. चला, रिव्ह्यू फक्त 2च गोष्टींसाठी आहे, लेग बिफोर द विकेट आणि बीमर साठी. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ नका. तुम्ही हा जो वेळ वायाला घालवताय त्याचा तोटा होणार आहे, फायदा अजिबात होणार नाही. त्यामुळे लक्षात असू द्या, ज्या चुका करताय त्याचं नक्कीच या ठिकाणी परतफेड करावी लागेल. चुकीला माफी नाही. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू नक्कीच 13 धावा. 10 चेंडू आणि 29 धावींची गरज आहे. सामना अजून संपलेला नाहीये. क्षितिजच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, त्याचबरोबर रोहितच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. दोन्ही सिक्सर किंग मैदानामध्ये आहेत. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा एका हाताने चेंडू ऑन साइडला खेळण्यामध्ये यश मिळतंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय सुरेश, चेंडू अडवेल, त्या दरम्यान सिंगल मिळते. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 28 धावींची गरज आहे. 17 धावींची सरासरी आहे प्रत्येक षटकामागे. पहिल्या 3 चेंडूमध्ये तर 7 धावा आल्यात. अजून देखील या षटकातील 3 चेंडू आहेत. नवीन गोलंदाज पुढच्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण वैयक्तिक दोन्ही षटकं, वासिक शेखनी 2 षटकं हाताळली आहेत, विकास मतेने देखील 2 षटकं हाताळली आहेत. हे षटक लोकेश मतेचं आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये अजून एक वेगळा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावींची गरज आहे. 9 चेंडू आणि 28 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित, तर गोलंदाजी मार्कवरती लोकेश. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. एकाच धावेवरती मात्र समाधान आहे. हे मैदान जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला काहीसं पूरक झालेला आहे, कारण हवेचा वेग देखील ऑन साइडलाच आहे डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला. त्यामुळे मिस टाइम फटका देखील डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाचा सीमारेषेच्या पलीकडे जातो. परंतु उजव्या शैलीचा फलंदाज देखील तितक्याच ताकदीचा असणं गरजेचं आहे. वासिक शेखने आपला क्लास दाखवला, त्याचबरोबर रोहितने देखील एक स्क्वेअर कटचा फटका षटकारासाठी खेळून काढलाय. परंतु आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत गोलंदाजाला मात्र फार मोठी चिंता असणार आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग मात्र होत नाही. चेंडू बॅटवरतून ब्रश, गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान सिंगल, एकेरी धाव आहे. एकेरी धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 52 धावा. धावसंख्या जर आपण पाहिली तर अजून देखील 26 धावींची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. हा चेंडू महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी, कारण मागच्या मॅच मध्ये देखील एका षटकामध्ये 19 धावींची गरज होती. त्यावेळेस तब्बल 18 धावा ज्या पूर्ण केल्या आणि सुपर ओव्हर झाली. आता 26 धावींची गरज आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला तर 6 चेंडू मध्ये 20 असं समीकरण येऊ शकतं. पुढचा चेंडू, हा चेंडू मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी आहे. झेल 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 टिपला जातोय आणि रोहितची खेळी संपुष्टात. फलंदाज क्रमांक 5.
सुरेश कांबळे गोलंदाजी मार्कवरती, तर स्ट्राईकला आहे क्षितिज. 6 चेंडू आणि 26 धावींची गरज. 6-26. सुरेश कांबळे गोलंदाजी मार्कवरती. चला पटपट खेळा. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने काय घडतंय, षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. वाईड बॉलचा कॉल केला. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 5 चेंडू आणि 19 धावा. प्रदीप नैनी सरांनी हा कारनामा मागच्या मॅच मध्ये करून दाखवलेला आहे, या संघाने करून दाखवलेला आहे. त्यावेळेस स्वप्नील भालेराव, आता क्षितिज आहे ज्याच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती तर 6 आल्यात. म्हणजे एका चेंडूमध्ये 7. 19 धावींची गरज आहे. 5-19. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. झेलाची संधी. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 4 चेंडू आणि 17 धावींची गरज. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. हा तिसरा चेंडू जो या षटकातील आहे फार महत्वाचा असणार आहे. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. बघा, जर शेवटच्या चेंडूवरती षटकार आला असता तर चित्र वेगळं असतं, परंतु तो आला नाही. क्षितिज मैदानामध्ये अजून देखील झुंज देतोय. 4 चेंडू आणि 17 धावींची अजून देखील गरज आहे. पुढचा चेंडू क्षितिजसाठी. हा चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होतोय फरार. पुन्हा एकदा येतोय. 4-4-4 चौकार. धावा आलेल्या आहेत. आता 3 चेंडू मध्ये 13 धावींची गरज आहे. आता 3-13 कोणाचे होणार? 3-13. क्षितिज मैदानामध्ये सज्ज आहे. असं वाटत होतं की 6 चेंडू मध्ये 26 धावा थोडंसं लक्ष अवघड आहे, परंतु क्षितिज जोपर्यंत मैदानामध्ये, क्षितिजाच्या पलीकडे त्याचे फटके जात आहेत. 1 षटकार आला, 1 चौकार आलाय, त्यानंतर 1 दुहेरी धाव, 1 अवांतर धाव. 3 मध्ये तर 13 खर्च केल्यात. अजून 3 मध्ये 13 धावींची गरज. पुढचा चेंडू सुरेशाचा. सामना करेल तो क्षितिज. हा चेंडू फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. वासिक टिपतोय झेल. फलंदाज क्रमांक 6 झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. चला, 2 चेंडू आणि 13 धावींची गरज आहे. जितेन शेळके स्ट्राईकला, तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुरेश.
हा चेंडू मात्र बॅट वरतून ब्रश होतोय. चेंडू आपण पाहिला तर थर्ड मॅनच्या दिशेने मैदानाला समांतर येतोय. चौकार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती उलट सुलट 69 धावा. पुढचा चेंडू जितेनसाठी. पुढे सरसावत चेंडू खेळलाय ऑन साइडला आणि त्या दरम्यान मात्र 4च धावा येतील. आपण पाहिलं तर हमराज मृत्युंजय फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला या ठिकाणी जो मिळालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन आहे आणि जो संघ या ठिकाणी पराभूत झाला त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच